Hello students. Next point is relation. Before the relation, we see the order pair. Now let A comma B. Now here these two components are order, the first component and second component, which is called as the order pair, which is not equal to B comma A. म्हणजे इथं ऑर्डर पेअर जी आहे ती महत्त्वाची आहे. इथं क्रम जो आहे तो महत्त्वाचा आहे. ए हा एलिमेंट जो आहे तो त्या ठिकाणी वेगळा असेल, किंवा समजा आपण सेट घेतला, आर इज अ सेट विच कन्सिस्ट ऑर्डर पेअर ए बी. म्हणजे ए ऑर्डर पेअर जे आहे ती एक पहिला एलिमेंट जो आहे तो एका सेटमधला असेल, दुसरा एलिमेंट जो आहे तो दुसऱ्या सेटमधला असेल. म्हणजे इथं ऑर्डर महत्त्वाचे आहे. आता आपण ग्राफ पेपरमध्ये पाहिलं, प्लॉटिंग ग्राफमध्ये 2 3 आणि 3 2 याचा पॉईंट जो आहे 2 3चा पॉईंट समजा 1 2 3 1 2 3 2 3 इथे येईल पहिला पॉईंट, आणि 3 2 या ठिकाणी. म्हणजे ऑर्डर इम्पॉर्टंट आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीचे जे एलिमेंट लिहिले जातात त्याला म्हणायचं ऑर्डर पेअर. आता त्या ऑर्डर पेअरचा आणि रिलेशनचा काय संबंध आहे ते लक्षात येईल. त्या ऑर्डर पेअरवरून आपण काय करणार आहे, कार्टेशियन प्रॉडक्ट. आता कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ टू सेट ए इज इक्वल टू सपोज ए कॉमा बी अँड बी इज इक्वल टू 1 2. आता हे दोन एलिमेंट जर आपण विचारात घेतले तर यांचा क्रॉस प्रॉडक्ट ए क्रॉस बी, एक क्रॉस प्रॉडक्ट किंवा कार्टेशियन प्रॉडक्ट या पद्धतीनं दर्शवलं जातं. कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ टू सेट ए बी इज ऑर्डर पेअर ए बी किंवा एक्स वाय घेऊया. इथे एक्स वाय वेअर एक्स बिलॉंग्स टू ए अँड वाय बिलॉंग्स टू बी. इथे ए बी घेतले त्यामुळे आपण एक्स वाय घेऊया. म्हणजे हे काय येणार, पहिला A1 A2 त्याच्यानंतर B1 आणि B2 ऑर्डर पेअर झाले. हे जर आपल्याला बी क्रॉस ए घ्यायचं म्हटलं तर ते काय येणार आहे, बी क्रॉस ए इज इक्वल टू बी पहिला वाय एक्स सच दॅट वाय बिलॉंग्स टू बी अँड एक्स बिलॉंग्स टू ए. इथं क्रम बदलला आता. म्हणजे ऑर्डर बी सुरुवातीला आहे 1 A 1 B 2 A 2 B. अशा पद्धतीनं आपल्याला ऑर्डर पेअर त्या ठिकाणी लिहिता येईल. किंवा काही वेळेस काय ए क्रॉस ए सेल्फ ऑर्डर पेअर देखील आपल्याला लिहिता येईल. इथं पहिला ए ए बी त्याच्यानंतर बी ए बी बी. ट्रिपल कार्टेशियन प्रॉडक्ट जो आहे ए क्रॉस ए हे देखील आपल्याला लिहिता येईल. ए ए ए ए बी ए बी ए ए बी ए ए त्याच्यानंतर ए बी 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 ए बी आणि बी बी ए 1 2 3 4 5 6 7 आणि शेवटचा बी बी बी. याला आपण ए क्यूब म्हटलं तरी चालेल, याला ए स्क्वेअर म्हटलं तरी चालेल. तर अशा पद्धतीनं कार्टेशियन प्रॉडक्ट आपल्याला अगोदर काढता यायला पाहिजे. आणि या कार्टेशियन प्रॉडक्टचा सबसेट म्हणजे रिलेशन आहे, ते आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये पाहू. तर रिलेशन म्हणजे काय, तर इंग्लिश लँग्वेजमध्ये ए इज फादर ऑफ बी
बी इज अ सिस्टर ऑफ यस. अशा पद्धतीनं आपण रिलेशन लिहितो. पण इथं मॅथमॅटिकल जर आपण विचार करायचा म्हटलं तर ते कशा पद्धतीनं लिहिता येतं ते आपण या उदाहरणावर पाहूया. लेट set A is 1, 2, 3 and B is 1, 4, 5. Then first find Cartesian product. A cross B is equal to 1, 1, 1, 4, 1, 5, 2, 1, 2, 4, 2, 5. त्याच्यानंतर 3, 1, 3, 4 अँड 3, 5. आता यातले एलिमेंट किती येतात ते कसं ओळखायचं. याच्यात 3 आहेत, त्याच्यात 3 आहेत. या दोघांचा गुणाकार येतो तेवढेच एलिमेंट येतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 9 एलिमेंट मिळाले. म्हणजे एन ऑफ ए जर एन ऑफ ए इज इक्वल टू एम असेल आणि एन ऑफ बी इज इक्वल टू एन असेल तर एन ऑफ ए क्रॉस बी इज इक्वल टू एम इंटू एन हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. 9 मिळाले आपल्याला. आता आपण पहिला एक सेट घेऊया R1. R1 इज अ सेट. फर्स्ट एलिमेंट इज अ स्क्वेअर रूट ऑफ सेकंड. म्हणजे 1 इज अ स्क्वेअर रूट ऑफ और पहिल्याचा वर्ग 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4. म्हणजे रिलेशन काय घेतलं. ए सेट ए मधला एलिमेंट घेतला तर त्याचं रिलेशन आहे की त्याचा वर्ग म्हणजे बी मधला एलिमेंट पाहिजे. मग असे आपल्याला 2 मिळाले. हा एक मिळाला आणि 2, 4 हा एक मिळाला. हे एक रिलेशन मिळालं. पण दुसरं रिलेशन आपण काय घेऊया. म्हणजे हे काय झालं. ए रिलेटेड ए स्क्वेअर. म्हणजे पहिल्यातला एलिमेंट घेतला तर त्याचा वर्ग जो येतो तो त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. हे रिलेशन मिळालं. आता पहिला एलिमेंट हा दुसऱ्यापेक्षा लहान असणारे किती ते पाहूया. म्हणजे 1, 4 येईल, 1, 5 येईल. त्याच्यानंतर 2, 4, 2, 5, 3, 4 अँड 3, 5. हा दुसरं रिलेशन जे काय मिळालं आपल्याला. फर्स्ट एलिमेंट एक्स इज लेस दॅन वाय. हे रिलेशन R2चं काय मिळालं. एक्स इज रिलेशन वाय. इथं काय मिळालं. वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हिअर एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू ए क्रॉस बी. थोडक्यात काय आता R1 इज सबसेट ऑफ ए क्रॉस बी. बघा R1 जो आहे तो याचा सबसेट आहे. R2 इज सबसेट ऑफ ए क्रॉस बी. म्हणजे असे जेवढे रिलेशन आपल्याला मिळवता येईल. आणखीन एक मिळवता येईल की पहिला एलिमेंट दुसऱ्यापेक्षा मोठा आहे किंवा पहिला दुसऱ्याचा फॅक्टर आहे. असे अनेक रिलेशन या इंटिजरमध्ये मिळवता येतात आणि ते मात्र या ए क्रॉस बीचे सबसेट असतात. कार्टेशियन प्रॉडक्टचे सबसेट असतात. म्हणजे रिलेशन काय झालं. रिलेशन इज सबसेट ऑफ कार्टेशियन प्रॉडक्ट. ही साधी डेफिनेशन काय. रिलेशन इज सबसेट ऑफ कार्टेशियन प्रॉडक्ट. आता याच्या पुढं आपल्याला डोमेन म्हणजे काय पाहायचं. कोडोमेन म्हणजे पाहायचं आहे आणि काय पाहायचं आहे. रेंज पाहायचं आहे. तर व्हेन डायग्रामचा वापर करूया आपण म्हणजे लगेच लक्षात येईल. हा सेट ए मधले एलिमेंट 1, 2, 3. सेट बी 1, 4, 5. हा ए आणि बी. एका रिलेशन आता यांचं माहिती आहे आपल्याला स्क्वेअर रिलेशन आहे. पहिलं रिलेशन R1 जर घेतलं 1 स्क्वेअर इज 1, 2 स्क्वेअर इज 2, 4. हे रिलेशन आहे. मग आता यातला डोमेन कुठला.
तर डोमेन जे आहे, डोमेन इज इक्वल टू ए मधले घटक जे रिलेटेडमध्ये आहेत, या रिलेशनमधले, म्हणजे 1 2 3ला इकडं त्याचा स्क्वेअर नसल्यामुळे 3 येणार नाही. म्हणजे ए एलिमेंट, परंतु ते कुणाशी तरी रिलेटेड आहेत, त्याला म्हणायचं डोमेन. आणि रेंज म्हणजे काय, की यांची जी इमेज आहे, जे कोडोमेनमध्ये जे रिलेटेड एलिमेंट आहेत ते म्हणजे रेंज 1 4. आणि कोडोमेन म्हणजे बी कॉम्पोनंट जेवढे एलिमेंट आहेत 1 4 5. तर अशा पद्धतीनं कोडोमेन. डोमेन म्हणजे काय, की ए मधले जे रिलेटेड एलिमेंट आहेत तेवढेच. लक्षात घ्या. आता हेच दुसऱ्या उदाहरणावरून जर आपण पाहिलं तर आणखीन चांगलं लक्षात येईल. ए बी 1 2 3 1 4 5. आता हे सेकंड रिलेशन जे आहे 1 4 1 5. त्याच्यानंतर 2 4 2 5 3 4 3 5. अशा पद्धतीनं रिलेशन आहे. मग इथं डोमेन काय आला, डोमेनमधले ए मधले रिलेटेड एलिमेंट सगळे झाले 1 2 3. त्याच्यानंतर रेंज काय आली, पुढचे एलिमेंट जे आहेत 4 and 5 आहे सगळीकडे, म्हणजे 4 and 5. आणि कोडोमेन जो आहे तो काय आला 1 4 5, बी मधले सगळे घटक. तर अशा पद्धतीनं आपल्याला रिलेशन म्हणजे सबसेट ऑफ कार्टेशियन प्रॉडक्ट अशा कितीतरी सबसेट घेता येतील. आणि हे डोमेन म्हणजे काय, बी हा ए क्रॉस बी असेल तर बी जो आहे तो डोमेन, त्याच्यातले जे रिलेटेड एलिमेंट त्यांना म्हणायचं रेंज. ए मधले ज्यांना इमेज आहे तेवढेच काय येतील, डोमेनमध्ये येतील, बाकीचे येणार नाही. इथं लक्षात आलं 3 नाही, इथं सगळे आहेत रिलेटेड, त्यामुळे सगळे. आता पुढचा भाग जो आहे टाईप ऑफ रिलेशन्स. लेट ए बी द नॉन एम्प्टी सेट, देन बायनरी रिलेशन. आता बायनरी रिलेशन म्हणजे ए क्रॉस ए. आर बी ए आर ऑन ए इज सेट टू बी. फर्स्ट आहे रिफ्लेक्सिव्ह. इफ ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर, म्हणजे ए इज रिलेटेड ए. एक घटक जो आहे, पहिला घटक स्वतःशी रिलेटेड असेल तर त्याला काय म्हणायचं, रिफ्लेक्सिव्ह. दुसरा सिमेट्रिक, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर. इफ दॅट इज ए इज रिलेटेड बी, इफ इट इम्प्लाइज बी इज रिलेटेड टू ए, दॅट मीन्स बी कॉमा ए इज ऑल्सो बिलॉंग्स टू रिलेशन आर. आर इज द सेट ऑफ कार्टेशियन, सबसेट ऑफ कार्टेशियन प्रॉडक्ट विच इज द रिलेशन. म्हणजे ए बी रिलेशनमध्ये असेल तर बी आणि ए देखील त्या रिलेशनमधला एलिमेंट कार्टेशियन प्रॉडक्टमधला आहे का बघायचं. आणि शेवटचा आहे ए इज रिलेटेड टू बी अँड बी इज रिलेटेड टू सी, देन विच इम्प्लाइज दॅट ए इज रिलेटेड टू सी. म्हणजे ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल, बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर असेल, तर ए आणि सी देखील त्याच्यामध्ये असतील. तर हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये एवढं लक्षात येणार नाही, पण उदाहरण घेतलं तर चांगलं लक्षात येईल. आता इक्विवॅलन्स रिलेशन केव्हा म्हणायचं, ए रिलेशन इज रिफ्लेक्सिव्ह म्हणजे पहिला, ए रिलेशन इज सिमेट्रिक सेकंड, रिलेशन इज ट्रान्झिटिव्ह थर्ड. तिन्ही जर असतील, तिन्ही टाईप सॅटिस्फाय होत असतील तर अशा रिलेशनला काय म्हणायचं, इक्विवॅलन्स रिलेशन. तर एक उदाहरण आपण पाहणार आहोत. लेट आर बी द रिलेशन ऑन क्यू डिफाईन्ड बाय आर इज इक्वल टू ए कॉमा बी. ए अँड बी आर
rational number and a minus b belongs to z. z is the integer. यांची वजाबाकी जी आहे ती इंटिजर आहे, ही कंडिशन आपल्याला दिलेली. मग पहिला काय, पहिली रिफ्लेक्सिव्ह टेस्ट घ्यायची आपल्याला. तर रिफ्लेक्सिव्हमध्ये काय, ए इज रिलेटेड ए हे आहे का ते पाहायचं आपल्याला. म्हणजे ए मायनस ए इज इक्वल टू 0. ए मायनस बी, बीच्या ठिकाणी हे घेतलं 0. 0 बिलॉंग्स टू झेड. देअर फोर आर सॅटिस्फाय द रिफ्लेक्सिव्ह. आर रिलेशन इज रिफ्लेक्सिव्ह. रिफ्लेक्सिव्ह आहे. सेकंड, ए इज रिलेटेड टू बी. दॅट मीन्स ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड. यांचं वजाबाकी जे आहे ते काय येतं आहे, इंटिजर येते. ए मायनस, आता बी मायनस ए झेड आहे का हे दाखवायचं आपल्याला. विच इम्प्लाइज दॅट मायनस कॉमन बी मायनस ए बिलॉंग्स टू झेड. म्हणजे जर 5 हा इंटिजर असेल तर वजा 5 देखील इंटिजर असतं. याचा अर्थ काय झाला, बी इज रिलेटेड टू ए. म्हणजेच बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर. ज्यांची वजाबाकी ए मायनस बी इंटिजर आहे, तर बी मायनस ए देखील इंटिजर असते. म्हणजे दुसरी प्रॉपर्टी जी आहे रिफ्लेक्सिव्ह झाल्यानंतर कुठली, सिमेट्रिक. याला काय म्हणायचं, सिमेट्रिक. आणि थर्ड जे आहे ट्रान्झिस्टिव्ह. तर याच्यामध्ये काय, ए इज रिलेटेड टू बी. याचा अर्थ काय, ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड. बी इज रिलेटेड टू सी. याचा अर्थ बी मायनस सी बिलॉंग्स टू झेड. हे दोन्ही जे आहेत ते झेडमध्ये आहेत. आपण यांची बेरीज घेऊया. म्हणजे याचा अर्थ काय, ए मायनस बी प्लस बी मायनस सी बिलॉंग्स टू झेड. ए मायनस बी प्लस बी मायनस सी बिलॉंग्स टू झेड. बी बी कॅन्सल. ए मायनस सी belongs to Z. That is A comma C is belongs to R. That is A is related to C. म्हणजे A मायनस सी देखील इंटिजर मिळाला. जे ऑल कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. म्हणजे हे रिलेशन कसं आहे, इक्वी व्हॅलन्स रिलेशन. तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर इक्विव्हॅलन्स रिलेशन. तर एवढं अपेक्षित आहे की रिलेशन म्हणजे काय एवढं समजणं, डोमेन, कोडोमेन आणि रेंज एवढंच याच्यामध्ये अपेक्षित आहे. दिलेलं एक्झाम्पल असेल तर त्याची रेंज काढता येणं, डोमेन काढता येणं, कोडोमेन काढता येणं. ओके, थँक्यू.